एक मायावी नगरी निर्माण करा, नारदाचा अहंकार नष्ट करा। महादेवाच्या सांगण्यावरतून भगवान विष्णू परमात्म्याने एक मायावी नगरी निर्माण केली। त्या नगरीचा राजा आहे शिलनिधी आणि त्या शिलनिधीची मुलगी आहे विश्वमंजिरी। नारद तिथून जाताना रस्त्यात त्याला ते मायावी नगर लागला। मायावी नगर लागलं। नारद त्या नगरामध्ये गेले, राजाने त्याचं स्वागत केलं। या नारदजी, आपण संत साधू आहात, मी तुमचं स्वागत करतो या। नारदाने त्याच्या चेहऱ्यावरती पाहिलं, त्याचा चेहरा उदास होता। तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्म को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण। माणसाचा चेहरा सांगतो सुखी का दुःखी आहे, घराचं अंगण सांगतं घरात कसे लोक राहतात, प्रतिबिंब आहे ते घराचं। झाड ओळखावे फुले, मनुष्य ओळखावा बोले, कर्म जाणे जे केले पूर्वजन्माचे। फुलल्यानंतर झाड ओळखू येतो, बोलल्यानंतर माणूस ओळखू येतो, आणि तो या जन्माचे भोगतो। याचा अर्थ त्याने मागच्या जन्मात काय केलं, कर्म जाणे जे केले गत जन्माचे। मागच्या जन्मात जे कर्म केले ते या जन्मात भोगावे लागत असतात आणि ते आपल्याला दिसतात। महादेवाला वाटलं की नारद भक्त आहे, पण त्यांना अहंकार झाला, तो नष्ट केला पाहिजे। राजाचा चेहरा उदास होता। नारदाने विचारलं की महाराज, तुम्ही राजाधिराज महाराज आहात, एवढं साम्राज्य आहे, तुम्ही उदास आहे, तुमच्या चेहऱ्यावरती चिंता आहे महाराज। त्यांनी सांगितलं काय सांगू नारदा, माझी उपर मुलगी, तरुण मुलगी आहे, त्या मुलीच्या लग्नाची चिंता आहे मला। पण म्हणले नारदजी, तुम्ही संत आहात, साक्षात्कारी आहात, त्रैलोक्यात गमन करणारे आहात, माझी एक विनंती आहे, माझ्या मुलीचं भविष्य सांगा ना महाराज। बोलवा म्हणले मुलीला। जी मुलगी होती ती भगवंताची माया होती, अत्यंत सुंदर दैदिप्यमान स्वरूप। जेव्हा ते विश्वमंजिरी नारदाच्या समोर आली, तिचं रूप, तिचं सौंदर्य नारदानं पाहिलं, नारद भ्रमिष्ट झाले। बाल ब्रह्मचारी नारदाच्या मनात विचार आला की आपणही लग्न करावं। मनातल्या मनात नारदानं म्हणायला लागला, मला लगीन करायचं। भगवंताच्या लक्षात आलं की याचं मन भरकटलं। देव म्हणले, तुला बारीक फुटायला पाहिजे। नारदानं त्या मुलीकडे बघितलं आणि सांगितलं, राजन, या मुलीच्या नशिबात खूप सुंदर वर प्राप्ती, हिचं स्वयंवर आयोजित करा। हरकत नाही महाराज, स्वयंवर आयोजित करतो। नारदजी तिथे गेले, तडक भगवंताकडे गेले। विश्वमंजिरीचं स्वयंवर आयोजित करण्यात गेलं, असा शामियाना घालण्यात आला, स्वयंवराचं आयोजन करण्यात आलं। नारद भगवंताकडे गेले आणि परमात्म्याच्या जवळ जाऊन भगवंताला सांगितलं, देवा, मला तुमचं हरिरूप द्या। जगाच्या पाठीवरती सुंदर फक्त परमात्मा आहे। नाम तुम्हारा पालनहारे, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर। जगात सुंदर फक्त परमात्मा आहे, आणि म्हणून नारदाला वाटलं देवाचं रूप जर मिळालं तर ते विश्वमंजिरी माझ्या सोबत लग्न करेल। नारदाने सांगितलं, देवा, तुमचं हरिरूप मला देऊन टाका। महादेव असले, महादेवाला वाटलं हेच पाहिजे। देवाने सांगितलं तथास्तु। भगवान विष्णू सांगितलं तथास्तु। हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे सदाशिव। हरी म्हणजे एक अर्थ होतो संस्कृत मध्ये माकड। देवानं माकडाचा चेहरा नारदाला दिला।
नारद त्या आनंदाच्या भरात, लग्नाच्या उत्साहाच्या भरात नारदाना सतोंडच पाहिलं नाही. त्याला वाटतं देवाचं रूप भेटलंय मला, पाहण्याची काय गरज आहे. अख्खं शरीर सुंदर होतं, फक्त चेहरा माकडा जातो. नारद विश्वमंदिराच्या स्वयंवरात जाऊन बसला पहिल्याच रांगेत. त्याला वाटलं ती राजकुमारी आली की पहिल्यांदा माझ्याच गळ्यात हार टाकेल. शंकराचे 2 गण समोर बसलेले होते. ते नारदाच्या चेहऱ्याकडे पाहायचे, गालातल्या गाला फसायचे. नारदाला वाटलं मी इतका हँडसम दिसतोय की हे सुद्धा माझ्याकडे पाहून असतंय. नारदाला चेहरा पाहिला नाही. तेव्हापासून एक म्हण पडली, होतावडा नवरा पुढे गेला बसून. विश्वमंजिरी फुलांचे हार घेऊन आली. नारदाला वाटलं मी इतका सुंदर आहे, हरीचं रूप आहे, पहिल्यांदा माझ्याच गाड्यात हार टाकेल. पुढे निघून गेली. नारदाला वाटलं मला त्याकडे बघितलंच नाही. नारद तिथून उठले, शेवटी जर बसले, ती पुन्हा तिथून उठून गेली. पुन्हा नारद गेले. शेवटी परमात्मा, भगवान परमात्मा राजाचं रूप घेऊन आले. विश्वमंजिरीने देवाच्या गळ्यात माळ घातली. देव तिला घेऊन गेले. नारदाचा तिरपापड झाला. शंकराचे 2 गण समोर होते. ते गण येऊन हसायला लागले. नारद चिडले, म्हणले का हसताय, तुम्हाला शाप देतो, जा, तुमचा पुढचा जन्म दैत्य योनीमध्ये होईल. ते दोन्ही शंकराचे गण पुढच्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण दोघी भाऊ जन्माला आले. नारदाने महादेवाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला की देवा हा काय प्रकार आहे. भगवान महादेवाने सांगितलं, नारदा तुला अहंकार झाला होता, तुझा तो अहंकार नष्ट करण्याकरता मला हे सगळं रचना करावी लागली. या कथेचा संदर्भ पुढे जालिंदर आणि वृंदाची कथा आहे, ते शिवमहापुराणात. त्यावेळेस या कथेचा संदर्भ आपण लावू. पुढे नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद येतोय. नारदाने आपल्या वडिलांना, आपल्या पिताश्रींना, आपल्या तीर्थरूपांना, ब्रह्मदेव ही सृष्टीचे विधाता आहे, तुमचे माझे सगळ्यांचे मूळ पिता विधाता ब्रह्मदेव आहे. म्हणून भगवान पांडुरंगाष्टकामध्ये एक वर्णन येतं, विधातुर सत्य. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, आणि तुमचा माझा सगळ्यांचा परमपिता परमेश्वर ब्रह्माजी आहे. नारदाने विचारलं की पिताश्री, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, भगवान महादेवाची उत्पत्ती कशी झाली. त्यांनी सांगायला सुरुवात केली, ओंकारापासून या सृष्टीची उत्पत्ती आहे. भगवान शिव हे निर्गुण तत्व आहे, अव्यक्त तत्व आहे, निरामय तत्व आहे. हे ओंकार मूळ प्रकृतीचं स्वरूप आहे. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा पाही, अवघे शून्याचे होते पाय. वडाच्या पानावरती एक गोलाकार वस्तू 1000 वर्षापर्यंत पडली, ती फुटली, तिच्यातून विराट पुरुष उदयाला आला. ओंकारापासून 3 देवांची उत्पत्ती झाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे मूळ स्वरूप आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. भगवान विष्णूच्या नाभी कमलापासून एक कमळ बाहेर आलं. त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने 4ही दिशांना पाहिलं, कोणीच दिसलं नाही, म्हणून ब्रह्मदेवाला 4 मुख आहे. ब्रह्मदेवाला वरती पाहिलं, म्हणून ब्रह्मदेवाला ते 5वं मुख आहे. ब्रह्मदेव आपल्या नाभी कमलामध्ये थेट मुळापर्यंत गेले, पण त्यांना त्याचा शेवटचं मूळ सापडलं. ब्रह्माजी पुन्हा वरती गेले, अनंत काळापर्यंत त्यांना त्या ठिकाणी वरती त्यांना काही सापडलं, कुठेच काही दिसत नव्हतं. त्यावेळेस भगवान महादेवाने, सदाशिवाने स्वतःच्या दक्षिणांगामधून ब्रह्मदेवाला उत्पन्न केलं. तांबड्या रंगाची 4 मुख होते. मी कोण आणि कुठून आलो, मी कोणाचा पुत्र वगैरे काहीच जाणता येत नाही,
तेव्हा त्यांनी 12 वर्ष तप केलं. 12 वर्षाला एक तप म्हणतात. त्यानंतर त्यांना भगवान विष्णूचं दर्शन झालं. शंख चक्र गदाधारी श्री विष्णूंचं दर्शन झालं. चतुर्भुज आणि दिव्य पितांबर